थंडीच्या दिवसात देखील मटकीला भरपूर असे मोड आणण्याची आज एक सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. न मटकीला वास येणार, न चिकट होणार. तर यासाठी आपण इथे एक वाटी मटकी घेतलेली आहे, त्यासोबत चणे घेतलेले आहे, चवळी, मूग आणि अख्खी मसुरा घेतलेली आहे. तुम्ही नुसते मटकीची देखील उसळ पण तयार करू शकतात. तर यासाठी मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे. आता कोमट केलेल्या पाण्यामध्ये सर्व जिन्नस आपण टाकून घेतली एकदा, आणि हे आपल्याला एक 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. बघा, 7 ते 8 तासानंतर ते पाणी ओतून द्यायचं. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मटकी धुवून घ्यायची आणि एका सुती कपड्यावर आपल्याला ही टाकून घ्यायची आणि एक पुरचुंडी बांधून घ्यायची आणि ती आपल्या एका पातेल्यामध्ये ठेवून वरती झाकण ठेवून एक 6 ते 7 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे. 6 ते 7 तासानंतर पाहू शकता अगदी सुंदर असे मोड आलेले आहेत.